सर्वांना सप्रेम जय भीम. आज मी बनवणार आहे तेलावरची पुरणपोळी आणि पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक. तर व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. डाळ शिजवून घेतलेली आहे हरभऱ्याची. आमटीसाठी आपण वेगळं केलेलं आहे पाणी. आणि बडीशोप आणि इलायची याची पावडर करून घेतलेली आहे. आणि हा गूळ. तर डाळीमध्ये हा गूळ मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घेऊया गूळ आता. मिक्स करून घेतला आहे. आता पुरण शिजवून घेऊया. पुरण शिजत आलेलं आहे. जर पुरण पातळ झालं असेल तर यात तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करू शकता 2 चमचे. तर याने पुरण घट्ट होतं. इकडे भातही तयार होत आहे आपला. आता आपण इथे पीठ मळून घेऊया. थोडंसं मीठ घालूया यामध्ये. आपलं पुरण बनते तोपर्यंत पीठही चांगलं छान बनतं. तेल टाकून परत मळून घेऊया थोडंसं. असं पीठ छान मळून झालेलं आहे. ते आता झाकून ठेवूया थोड्या वेळासाठी. यामध्ये आता पुरण शिजलेलं आहे. तर इलायची आणि बडीशोप याची पावडर घालूया. पुरण छान बनलेलं आहे. आता आपलं पुरण करून घ्यायचं आता हे. आमटी बनवण्यासाठी अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घेऊया. आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पहा. अद्रक लसणाची पेस्ट, तेल, किसलेलं खोबरं, टोमॅटो आणि कोथिंबीर. तेल छान गरम करून घेऊया. यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट घालूया. छान लालसर भाजून घ्यायची. यात आता टोमॅटो किसलेलं छान फ्राय होऊ द्यायचे. ते यामध्ये किसलेलं खोबरं, छान भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये गरम मसाला गावाकडे बनवलेला छान. आपल्या आवडीनुसार आमटी बनवायची. तिखट, जराशी हळद घालायची. आणि या मसाल्यामध्येच जरासं मीठ घालून घ्यायचं. आमटीला खूप छान चव येते. छानपैकी मस्त करून मिक्स करून घेऊया. जरासं पाणी घेऊन मिक्स करूया. पहा किती छान मसाला तयार झालेला आहे. मसाला तयार झाला आहे. आता यामध्ये आपण आमटीसाठी काढलेले येळवणी असतं पाणी, ते घालूया.
खूप छान आमटी बनते. अशा पद्धतीने बनवून एकदा पहा. यात जराशी कोथिंबीर घालूया. आणखीनच छान चव येते आमटीला. तर 10-15 मिनिटं छान उकळू द्यायची. तर आमटी आपली तयार झालेली आहे. खूप छान सुगंध येत आहे आमटीचा. खूप टेस्टी बनते. जराशी कोथिंबीर घालूया. इकडे आता आपलं पुरण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण भजी बनवण्यासाठी भजीचं पीठ बनवून घेऊया. हे आहे बेसन पीठ. तर यामध्ये आपण थोडासा कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, थोडीशी अद्रक आणि लसणाची पेस्ट, यामध्ये ओवाही घालू शकतो. खूप छान चव येते. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची. थोडंसं जिरं, कोथिंबीर जेवढी जास्त असेल तेवढे भजी खूप छान चवदार बनतात. आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं पाणी घालून. आणि हे थोड्या वेळासाठी भिजत ठेवायचं. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं. एकदम पाणी नाही घालायचं, पातळ होतं मग. हे अशा प्रकारे आता हे झाकून ठेवूया थोड्या वेळ. हे आहेत कुरवडी, पापडी आणि चिप्स मी घरी बनवलेले आहेत. तर तेल गरम झालेलं आहे. आता आपण भजी तळून घेऊया. छानपैकी भजी तळून होत आहेत. पहा किती छान सॉफ्ट भजी झालेले आहेत. मी यामध्ये सोडा घालत नाही आहे, कारण सोडा घातल्यानंतर भजी तेल खूप शोषून घेतात. त्यामुळे अशीच भजी बनवायची, खूप छान चवदार बनतात. मी रव्याच्या कुरवड्या बनवून घेतल्या होत्या उन्हाळ्यामध्ये. खूप छान बनतात. मी त्याची ही रेसिपी टाकणार आहे. ही पहा, रव्याची कुरडई खूप छान बनतात. आणि हे तांदळाचे पापड किती छान. आपला पूर्ण स्वयंपाक होत आलेला आहे. तांदळाच्या पापड्या खूप छान बनतात. मी याची ही रेसिपी टाकणार आहे. आणि हे चिप्स हे आपलं तळून झालेलं आहे. सर्व भजी, पापड, कुरडई आणि चिप्स तळून झालेलं आहे. आता आपण पोळे बनवण्यासाठी घेऊया. पहिल्यांदाच बनवते अशा पद्धतीने पोळी. तर पाहूया. पीठ छान मऊ झालेलं आहे आणि पुरणही. तर पाहूया कशी बनते पुरणपोळी.
खूप छान वाटते पुरणपोळी बनवताना, की मला येईल की नाही येईल, पण हळूहळू छान वाटत होतं ते बनत होते तर. वा, फायनली सुरुवात केली मी बनवण्यासाठी. तेलावरची पुरणपोळी बनवण्यासाठी छानपैकी मऊ पीठ बनलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं पुरणही छान मऊ झालं पाहिजे. दोन्ही बरोबर जर छान जमलं तर मग छान पुरणपोळी बनते. आणि सर्वात महत्त्वाचं की या लाटण्यावरती घेऊन तव्यावरती अलगद सोडायची. ते पाहूया आता कशी पडते. पहिल्यांदाच बनवते त्यामुळे खूप मी एक्सायटेड आहे की कशी बनेल पुरणपोळी. तर तवा थोडासा थंड असल्यामुळे जराशी पुरणपोळी चिकटली, पण छान वाटत बनली माझ्याकडनं फायनली. छान लालसर भाजून घेऊया. खूप छान बनली. लालसर छान भाजून घेतली. आता आपण आणखी एक पोळी ट्राय करूया. पहिल्यांदा बनवतो तर थोडंसं चुकणारच, तर सेकंड टाईम आता थोडीशी छान बनेल असं वाटते. पाहूया. पण अशी पुरणपोळी बनवण्यात खूप छान मजा येते, छान वाटते, खूप सॉफ्ट बनते. आणि एवढी मऊ पोळी बनते की खरंच खूप छान मऊ, लगेच दुधामध्ये विरघळेल अशी पुरणपोळी बनते. त्यामुळे तुम्ही अशा पुरणपोळ्या बनवा. किती छान सॉफ्ट झालेलं आहे पीठ आणि पुरणही. लगेच 2 मिनिटात लाटून होते. थोडी तव्यावरती सोडण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. तर हळूहळू करत करत येतील छान. पहा, हे अशा पद्धतीने सोडावी लागते अलगद. तर दुसरी पोळी छान बनलेली आहे. दुसरी तर छान उलटली. आता पण लालसर भाजून घेऊया. आपला पुरणपोळीचा स्वयंपाक तयार आहे. पहा, दुसरी पुरणपोळी छान झाली, जमली. मस्त बनत आहे पुरणपोळ्या. आता तिसरी लाटून झालेली आहे. तर फायनली आपला पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. खूप छान वाटते अशी पुरणपोळी झाल्यानंतर खरंच.
फायनली मला आता तेलावरच्या पुरणपोळ्या बनवता येतील असं वाटतंय. तर मस्त झालेली आहे पुरणपोळी. या जेवायला. आपला पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. पहा, तर आपला स्वयंपाक तयार आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.